नमस्कार नमस्कार. सर, आपलं नाव? दशरथ येदू काळभोर. आता जिल्हा परिषद पंचायत समिती जी रणधुमाळी चालू आहे यावर आपली काय मत आहे? इथं आहे ना सध्या आता म्हणजे काय आहे की सगळे उमेदवार चार आहेत इथं. आणि काय झालंय की रांजणगाव सांडचे बी उमेदवारी आमची इथं म्हणजे झालेली आहे, म्हणजे एक पाहण्यात. त्याच्यामुळं काय झालेलं आहे की आता सध्या त्याला काय होतंय की वातावरण सगळ्यांचंच चांगलं आहे आणि सगळीच म्हणजे स्ट्रॉंग उमेदवार आहेत. त्याच्यामुळं काय होतंय की कोण कुठं काय मतदान करेन आणि कोण कसं करेन याची काही म्हणजे सांगता येत नाही. परंतु आम्ही चारी धरू. काय आणि आपल्याला उमेदवार कसा म्हणजे काम करणारा पाहिजे का कसा पाहिजे? हा काम उमेदवार आम्हाला काम करणारा पाहिजे. आणि आपल्या गावातून एक उमेदवार आहे आपल्या गावातून राहुल राजाराम रंधवे हा. हे सुद्धा उभे राहिलेले आहेत. तर त्यांची बी कामकाज चांगलं आहे. आणि ते आम्ही रांजणगाव सांडचा ग्रामपंचायतचे उमेदवार म्हणजे राहुल राजाराम रंधवे यांनाच आम्ही मतदान करणार आहे. आणि जे करपे आहेत सारिकाताई करपे त्यांच्याविषयी काय माहिती? सारिकाताई करपे बी बरीच दिवसापासून म्हणजे आमच्या इकडे सहभागात आहे. त्याच्यामुळं काम करणारी व्यक्ती आहे ती. काम करणारी व्यक्ती आहे. आता जी जिल्हा परिषद पंचायत समिती जी रणधुमाळी चालू आहे यावर आपलं काय मत आहे? आमचं ठरलंय आम्ही धनुष्यबाणालाच मतदान करणार आहे. तुमचं नाव काय? कविता राजेंद्र केणेकर, छाया दीपक राक्षे, रुपाली दत्तात्रय पाटोळे. रेखा दत्तात्रय पाटोळे. धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल. नमस्ते. आज आपण आलो आहे राक्षेवाडी येथे. तर आता सध्या आपलं नाव काय? मी सुधीर राक्षे, माझे उपसरपंच रांजणगाव सांगत. आता आपली जिल्हा परिषद पंचायत समिती जी रणधुमाळी चालू आहे यावर आपलं काय मत आहे? आता चारही उमेदवार स्ट्रॉंग आहेत आणि पंचायत समितीचे पण स्ट्रॉंग आहेत. पण आमच्या गावातून रांजणगावमधून राहुल रंधवे यांना उमेदवारी दिल्यामुळं आमचं गाव या ठिकाणी बऱ्याचपैकी त्यांच्या मागे आहे. आणि त्याचप्रमाणे आता जर पाहिलं तर राहुलदादा करपे यांची थोडी सरशी दिसते. म्हणजे त्यांच्या इथून मागच्या प्रवासादरम्यान 5 वर्ष झालं ते फिरतात, त्यामुळे त्यांची सरशी दिसते. आपले जे बाकीचे चार जे उमेदवार आहेत चारी ते सगळे स्ट्रॉंग आहेत. हो, सगळे स्ट्रॉंग आहेत ना. म्हणजे एकतर्फी निवडणूक होणार नाही. एकतर्फे नाही होणार, सगळ्यात चुरशीची लढत होणार. पण आता तर चित्र असं दिसतंय की राहुलदादा करपे थोडे पुढे आहेत.